नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांकरिता ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी 12 सप्टेंबर 2024 रोजी या ठिकाणी स्थापना करण्याबाबत GR काढून माहिती देण्यात आलेली आहे। आता यामध्ये बघितलं तर त्यांनी GR मध्ये काय सांगितलेलं आहे, शासन निर्णयामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली, ते म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा आणि समाजामध्ये त्यांची जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे आणि वृद्धापकाळामध्ये त्यांना आर्थिक बाबतीत सक्षम करणे, वैद्यकीय मदत मिळवून देणे आणि छळ पिळवणूक यांच्यापासून संरक्षण, सुरक्षितता, जीवित मालमत्तेचे संरक्षणाबाबत मदत, निवारा, अपघात विमा संरक्षण इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध आणि पुरवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने आज मान्यता दिलेली आहे। ज्येष्ठ नागरिक धोरण 2023 अन्वये खालील 3 घटकावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक नियोजन करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, ज्येष्ठ नागरिकांना ताणतणावास तोंड देण्यासाठी सक्षम करणे, हे महत्त्वपूर्ण 3 उद्देश जे आहे राज्य सरकार करणार आहे। 2013च्या कलमांतर्गत या ठिकाणी हे जे 3 लक्ष दिले जाणार आहे। प्रस्तावित ज्येष्ठ नागरिकांना महामंडळ उपरोक्त 3 उद्देशांच्या अनुषंगाने प्राथमिकने या ठिकाणी पुढील प्रमाणे काम करेल। या ठिकाणी या 3 घटकावर राज्य सरकार काम करणार आहे। एक म्हणजे ज्येष्ठ नागरिक धोरण 2013च्या अनुषंगाने विविध विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणे आवश्यक आहे आणि त्या सर्व योजना एका छताखाली आणून त्या योजनेचा लाभ पात्र ज्येष्ठ नागरिकांना मिळणे यासाठी सदर महामंडळ काम करेल। ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी स्थापन करेल आणि वैद्यकीय महाविद्यालय, संशोधन संस्था, बिगर सहकारी संस्था यांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या समस्या संबंधी अभ्यास करून त्या आधारे ज्येष्ठ नागरिक कल्याण कार्यक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी करणार आहे। 4 नंबरचा पॉईंट बघितलं तर राज्य खाजगी क्षेत्रातील अशासकीय संघटनांच्या क्षेत्रातील वृद्ध आश्रमांच्या संदर्भात एकात्मिक धोरण तयार करणे, वयोवृद्ध व्यक्तींचे सक्षमीकरण आणि पुनर्वसन याबाबतचे पंचवार्षिक वार्षिक कार्यक्रम तयार करून सर्व नागरिक, ग्रामीण, स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे यांच्यामार्फत या कार्यक्रमांची कार्यन्वयी करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असतील त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा या ठिकाणी ॲक्टिव्ह केला जाणार आहे। आता यामध्ये महामंडळाची रचना कशी असेल, महामंडळ ज्येष्ठ नागरिक महामंडळांचे मुख्यालय मुंबई येथे असणार आहे आणि महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे। त्याचबरोबर महामंडळांचे भांडवल 50 कोटी इतकं असणार आहे। महामंडळाकरिता आवश्यक पदनिर्मिती व आर्थिक तरतूद स्वातंत्र्य, लेखाशीर्षक याबाबत विभागाकडून स्वतंत्र कारवाई करण्यात येणार आहे। सद्यस्थितीत आपण बघितलं, महामंडळ कार्यान्वित करण्याचा खर्च ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेच्या लेखाशीर्षकामधून करण्यात येईल असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे। त्यानुसार या ठिकाणी ज्यात महामंडळांची स्थापना आता लवकरच होणार आहे। आता महाराष्ट्र शासनामार्फत यासाठी परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र शासनामधील जे योजना आहेत त्यांची माहिती थेट ज्येष्ठ नागरिकांना आता एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तुम्हाला काय वाटते, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन केल्याबाबत राज्य सरकारमार्फत जे विविध योजना असतील आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार का? नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।